नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्ट्रीट फूड बघणार आहोत आज आपण. तर त्याच्यासाठी मी पावभाजी दाखवणार आहे तुम्हाला. स्ट्रीटवर मिळणारी जशी असते तशी. तर त्यासाठी मसाला कसा तयार करायचा ते सांगणार आहे. तर आपण नेहमीप्रमाणे भाज्या उकडून घेतल्या आहे. सर्व भाज्या उकडून एक्स्ट्राचं पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि स्मॅश करून घ्यायच्या भाज्या. त्यानंतर मसाल्यासाठी लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, 2 चमचे लाल तिखट घातली आहे. तर इथं आपण काश्मीरी लाल मिरची वापरायची, 2 टोमॅटो घातले आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर कढईत बटर घालायचं, तेल घालायचं, कांदा घालायचा आणि छान तो परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत. आणि त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केली ना, ती 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान कोरडी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. ह्या पेस्टमुळे ना चवसुद्धा खूप छान येते, अगदी स्ट्रीटसारखी येते आणि रंगसुद्धा त्याचा खूप छान येतो. त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत. तर 1.5 चमचा आपण पावभाजी मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आणि तीसुद्धा छान फ्राय करून घ्यायची. आता बघू शकता तुम्ही मसाला असा तयार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी स्मॅश केलेली भाजी आहे ना, ती घालायची. आणखीन थोडंसं बटरसुद्धा घातलं आहे. आता भाजी घातल्यानंतर छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही जेव्हा मसाला परतून घ्याल तेव्हा तो अगदी छान परतायचा आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन बटरसुद्धा ॲड करू शकता. आता जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी टाकून आपण भाजीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता भाजी चटपटीत करण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा आपलं पांढरं मीठ आणि 1 छोटा चमचा साखर घातली आहे आणि भाजी शिजवून घेतली आहे. त्यानंतर तडका पॅनमध्ये बटर घालायचं, लाल तिखट घालायची आणि वरून ही फोडणी घालायची. अशी छान आपली मस्त चमचमीत भाजी तयार आहे. आता वरून त्याच्यामध्ये अर्ध्या ते 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि मस्त आपली पावभाजी स्ट्रीट स्टाईल तयार आहे. माझ्या घरी पावभाजी ही पावसोबत न खाता बटर चपातीसोबत खाल्ली जाते. तर आज मसाला बटर चपाती मी त्याच्यासोबत केली आहे. तर तीसुद्धा त्याच्यासोबत अतिशय छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा भाजी किती छान झाली आहे. आवडली तर लाईक करा. धन्यवाद.